मिरज पंचायत समितीच्या नूतन इमारत उद्घाटनाद्वारे खासदार विशाल पाटलांनी प्रशासनावर केलेल्या टीकेचा चंद्रकांत पाटलांनी चांगलाच समाचार घेतला आहे। प्रशासकीय इमारतीसाठी काँग्रेसच्या काळात मंजुरी मिळाली होती, तर निधी हा जनतेच्या पैशातून असतो, मात्र आपल्या बापाचा पैसा असल्याची धारणा प्रशासनाची झाली आहे, अशी टीका विशाल पाटलांनी मिरज पंचायत समितीच्या नूतन इमारत उद्घाटन प्रसंगी केली होती। या टीकेवरून पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी खासदार विशाल पाटलांवर टीका करताना सूचक इशारा दिला आहे। विशाल पाटलांनी काय बोलावे हे त्यांनी ठरवावे। मी पण बोलतो, पण कमी बोलतो, करतो जास्त। ज्यांना उत्तर द्यायचे त्यांना मी देईन, त्यामुळे विशाल पाटलांनी नम्र होऊन साखर खावी, जास्त आकडा तांडव करू नये, असा सूचक इशारा दिला आहे। परवा इमारतीच्या उद्घाटनाप्रसंगी प्रशासनाचा बाब देखील काढलेला आहे। असं त्यांनी काय बोलावं हे काय मी ठरवू शकत नाही, आणि मी जरा बोलतो कमी करतो जास्त, त्यामुळे त्यांनी म्हणणं याच्यावर ज्यांना उत्तर द्यायचे त्यांना देऊ। मी एवढंच म्हणेन की बा नम्र होऊन साखर खावी, असं आकांतांडव करून काही होत नसतं। पंढरपूरमध्ये गुलाबराव पाटलांना VIP दर्शन मिळाले, पण सुधीर मुनगंटीवार कशाचं मिळालं? VIP दर्शन मिळालं, पण सुधीर मुनगंटीवार यांना VIP दर्शन मिळालं नाही। मग ते आज तुमच्याकडे बरीच माहिती दिसते, माझ्याकडे यातली काहीच माहिती नाही। पंढरपूरमध्ये नियोजनाचा अभाव आहे। नाही, मला आता तुमच्याकडूनच कळत आहे, आता माहिती येतो बाकी संजय राऊतांचे तेच म्हटलं, दिवसभर तुम्ही मला मित्र या नात्याने काही ना काही सांगत चला। संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय, आम्ही नागपूरमध्ये रामरक्षा आंदोलन करतोय लोकांच्यामध्ये जनजागृतीसाठी। तर उद्धवजी आहेत, तर देवेंद्रजींनी त्या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं, लोकांची जागृती करावी। असं आहे की रामरक्षा म्हणायला त्यांना कारण लागतं। आम्ही रोजच म्हणतो रामरक्षा इज XYZ। मी उदाहरणार्थ रोज पिंडीवरचा अभिषेक कुठेही असलो, मिरज गेस्ट हाऊसला असू दे नाही तर पुण्याच्या घरी असू, पिंडीवरचा अभिषेक विथ अतिशय कॉन्सन्ट्रेट होऊन ओम नमः